ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि ब्रह्मं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। केनोपनिषद या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मागच्या वेळेस आपण शांती मंत्र आणि पहिला श्लोक यावर चिंतन केलेलं होतं। आज आपण उपनिषदाचा दुसरा श्लोक घेणार आहोत आणि इथे गुरु काय म्हणतात बघा। गुरु म्हणतात श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयद वाचोह वाचम सौ प्राणस्य प्राणः चक्षुश्च चक्षुः अतिमुच्च धीरः प्रेत्या अस्मात् लोकाद अमृता भवन्ति। म्हणजे बघा किती स्पष्टपणे सांगितलेलं आहे गुरुनी की तू म्हणतोय ते बरोबर आहे। ह्या आपल्या इंद्रियाच्या मनाच्या मागे काहीतरी आहे। तू जी कल्पना केलेली आहे ती खरी आहे आणि तेच सत्य आहे। तो कानाचाही कान आहे। श्रोत्रस्य श्रोत्रम म्हणजे आपली जी इंद्रिय आहे, कान आहे, डोळे आहे, नाक आहे, जे काही इंद्रिय आहे ते इंद्रिय स्वतःहून काहीही कार्य करू शकत नाही। पण आपण जेव्हा त्या इंद्रियाशी एक होतो त्याला म्हटलं आहे एकात्म भाव, त्याला म्हटलं आहे आयडेंटिफिकेशन। आपण जेव्हा ज्या गोष्टीची एकात्म होतो तेव्हा आपल्याला वाटते की आपण तोच आहो। पण इथे गुरुने काय म्हटलं आहे, श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयद वाचोह वाचम सौ प्राणस्य प्राणः चक्षुश्च चक्षुः अतिमुच्च धीरः प्रत्यस्मात् लोकात अमृता भवन्ति। म्हणजे तो कानाचाही कान आहे आणि मनाचंही मन आहे। आता कानाचाही कान आहे म्हणजे काय। आता बघा हे आपल्याला कान आहे, आपण काय म्हणतो, अरे मला ऐकू येत नाही, मी बहिरा आहे। आता मी बहिरा आहे जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा आपण काय समजतो की मी कानच आहे। म्हणजे आपण जेव्हा स्वतःला कानाशी जोडतो, हा मी जेव्हा आपण कानाशी जोडतो म्हणजे इंद्रियांशी जोडतो तेव्हा मी बहिरा आहे। आता आपल्या कानाद्वारे ऐकू येत नाही, पण कानाला ऐकू येत नाही हे सुद्धा आपण बघतो। नाहीतर आपण कसं म्हणतो की मला ऐकू येत नाही, म्हणजे मला ऐकू येत नाही हे मला माहिती आहे, म्हणजे मी कानाचाही कान आहे। कान फक्त ऐकतात, पण ते ऐकणं नुसत्या कानाने होत नाही। कानावर शब्द पडतात, ते शब्द मग मेंदूकडे जातात, मग तिथून ते मनाकडे जातात, मनाकडून बुद्धीकडे जातात आणि बुद्धीकडून आत्म्याकडे जातात। म्हणजे आपल्याला जे काही परसेप्शन होते, इंद्रियाद्वारे जे काही दिसते ते असं नुसतं डोळे असून दिसत नाही, तर जे काही आपण बघितलेलं आहे, जे विषय आहे त्या विषयाचं ज्ञान हे डोळे आत्म्यापर्यंत घेऊन जातात। आता आपण फोन बघतो, टेलिव्हिजन बघतो, त्या या जगामध्ये सगळी नामरूप आपण बघतो आणि बऱ्याच काही गोष्टी ऐकतो, भजन ऐकतो, गाणे ऐकतो, लेक्चर ऐकतो, सगळं काय ऐकतो। पण हे सगळं जे आहे हे सगळं नुसते डोळे आणि कान करू शकत नाही। त्याच्यामागे कोणीतरी आहे। हे सगळे इंद्रिय त्याच्यासाठी कार्य करतात। तो शरीरामध्ये आहे आणि हे सगळे त्याचे नौकर आहे। पण आपण हे विसरतो, आपण या इंद्रियाशी एक होतो। मी बहिरा आहे, मी आंधळा आहे, मी मुका आहे, मी लंगडा आहे,
आता हे सगळे गुणधर्म शरीराचे आहे. आता आपण काय झालो आहे, शरीराशी एकात्म झालेलो आहे. मी शरीर आहे, तर मी शरीर आहे म्हटलं की मग सगळ्या गोष्टी आल्याच. म्हणजे माझं शरीर आहे हे आपण विसरतो. हे शरीर माझं आहे, मी शरीरामध्ये राहणारा मालक आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, हे सगळे माझे नौकर आहे, हे सगळे माझ्यासाठी कार्य करतात. हे जेव्हा आपण विसरतो तेव्हा या इंद्रियाशी एक होतो. तर मी आंधळा आहे, तर तुम्हाला डोळ्यांना दिसत नसेल, पण हे डोळे तुमचे आहे आणि तुमचं आंधळेपण पण तुम्ही बघता. पण तुम्ही काय होता, शरीराशी आणि त्या डोळ्याशी एक होता. मी आंधळा आहे म्हणजे मी डोळेच आहे, मी लंगडा आहे म्हणजे मी पायच आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या शरीर आणि इंद्रियाशी एक होतो. आणि त्यामुळे त्या मागचं जे चैतन्य आहे त्याची जाणीवच आपल्याला होत नाही. कारण आपले हे इंद्रिय बाहेरचं जग बघत असतात आणि आपल्याला असा भास होतो की आपणच बघतो आहे. आणि जेव्हा आपण त्या आत्म्याला इंद्रियाशी, मनाशी, शरीराशी जोडतो तेव्हा काय होतं, अहंकार निर्माण होतो. अहंकार म्हणजे खोट्या गोष्टीला मी म्हणणं. मी शरीर आहे, मी मन आहे, हे सगळं नश्वर आहे, हे सगळं खोटं आहे, हे सगळं एक दिवस जाणारं आहे. आता अशा गोष्टीची आपण एक झाल्यामुळे, या शरीराशी एक झाल्यामुळे आपण त्या शरीरावरच आत्मबुद्धी करतो आणि मग जे काही शरीराचे गुणधर्म आहे ते आपण आत्म्यावर लादण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आत्मा या सगळ्या गोष्टींपासून स्वतंत्र आहे. इथे गुरु सांगतो की तू म्हणते ते खरोखर बरोबरच आहे, कारण हा कानाचाही कान आहे. नुसते कान ऐकू शकत नाही, कानावर फक्त शब्द पडतात, पण ते शब्द त्या आत्म्यापर्यंत जातात आणि तू आत्मा निर्णय घेतो काय करायचे ते. समजा तुम्ही टी व्हीवरती एखादा प्रोग्राम बघत आहे, ती जे तुम्ही बघता किंवा एखादा काहीतरी प्रोग्राम तुम्ही ऐकत आहात टी व्हीवरती, जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा त्या आत्म्यापर्यंत ते संगीत जातं आणि मग तिथून आपल्याला उत्तर येतं की अरे तुझी उद्या परीक्षा आहे, आता हे बंद कर आणि अभ्यास कर. ती तिथून इन्फॉर्मेशन आली की मग आपण टी व्ही बंद करून अभ्यास करायला बसतो. म्हणजे ती जी बातमी आहे, कानाद्वारे जे काही आपण श्रवण करत आहोत ते आत्म्यापर्यंत जाते. मग आत्मा निर्णय घेतो, आत्मा बुद्धीला सांगतो, बुद्धी मनाला सांगते, मग इंद्रियाला सांगते आणि मग रिॲक्शन होते. हे ॲक्शन आणि रिॲक्शन म्हणजे आपल्याला काय चावलेलं आहे, चावलेलं आहे एवढं कळतं, फक्त त्याचं सेन्सेशन मेंदूला जातं, पण काय चावलेलं आहे हे मनाला, बुद्धीला, आत्म्याला ठीक करावं लागतं की अरे हा साप आहे, याला मारलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे इथे म्हटलं आहे की श्रोत्रस्य श्रोत्रम, हा कानाचाही कान आहे, कारण हा निर्गुण निराकार आहे. याच्यामध्ये कोणतेही कान, नाक, इंद्रिय यांना काहीही स्थान नाही. म्हणून हा कानाचाही कान आहे, तोच ऐकणारा आहे, तोच या शरीराचा मालक आहे. हे सगळं शरीर इंद्रिय त्याची आहे. तुम्ही त्याच्याशी एकात्म होऊ शकत नाही, कारण ते तुमच्यापासून वेगळं आहे, कानापासून पूर्णपणे वेगळं आहे. म्हणून श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयद, हा मनाचाही मन आहे, म्हणजे मनाच्या मागे पण आहे. मनामध्ये विचार सुरू आहे ते पण तो बघतो. म्हणजे मन आपोआप कार्य करत नाही, त्या मनाला चालवणारा कोणीतरी आहे. हे मन त्या आत्म्यासाठी आहे, त्या आत्म्याला या जगामध्ये व्यवहार करता यावे म्हणून मन आहे. त्या मनामध्ये एवढे विचार उठतात ते आपोआप उठत नाही, त्याच्या मागे कोणीतरी आहे. तर तो मनाचाही मन आहे. वाचोह वाचम, तो आपल्या वाणीचीही वाणी आहे. आपण जे बोलतो त्याच्या मागे पण त्याची शक्ती आहे. त्या भगवंताच्या शक्तीशिवाय वाणी बोलू शकत नाही.
शब्द निघू शकत नाही. ती प्रेरणा आपल्याला कुठून येते? त्या आत्म्यापासून येते. तर आपण मूक आहे, मी मूक आहे असं म्हणू शकत नाही. आपण बोलत नाही, आपले इंद्रिय खराब झालं म्हणून मीच खराब झालो, मीच बोलू शकत नाही असं होत नाही. तेव्हा हे खोटं आयडेंटिफिकेशन, ही खोटी एकात्मबुद्धी, जे खरं नाही त्याचे आरोप आपण आत्म्यावर करत असतो आणि त्यामुळे आपल्याला दुःख भोगावी लागतात. हे सगळे गुणधर्म शरीराचे आहे आणि शरीर दुःख भोगतं. यामधलं काहीही आत्म्याला स्पर्श करू शकत नाही. तो तर नेहमी बघणाराच राहतो. तर तो बघणारा राहतो, पण आपल्याला हे कळत नाही. म्हणून आपण ह्या सगळ्या इंद्रियाशी एक होतो. प्राणस्य प्राणः, चक्षुश्च चक्षुः, म्हणजे तो प्राणाचाही प्राण आहे. तो ह्या सगळ्यांना आदेश देतो, म्हणून हे प्राण कार्य करतात. हे प्राण काही आपोआप कार्य करत नाही, त्याच्या मागेसुद्धा ती शक्ती आहेच. तर ती शक्ती आहे चक्षुष चक्षुः, डोळ्याच्याही मागे आहे, प्राणाच्याही मागे आहे. हे जेवढे काही जगामध्ये रूप बघतो आपण, ते त्याच्या मागे तोच बघणारा आहे. हे जग बघणारा तोच आहे. तर बघा, प्राणस्य प्राणः, त्याच्याशिवाय हे प्राण कार्य करू शकत नाही. ते प्राण कार्य करतात कारण त्याच्यामागे कुणीतरी कंट्रोलर आहे. हे सगळे प्राण म्हणजे काय? बॉडीगार्ड आहे. ते बॉडीचं रक्षण करण्यासाठी 24 तास कार्य करत राहतात. त्यांनी कार्य करणं थांबवलं तर शरीर मरून जाईल. म्हणून शरीराला जिवंत ठेवण्यासाठी तुमचा श्वासोश्वास, अन्नडायजन, पचनक्रिया हे सगळं सुरू असतं. कारण त्याच्या प्राणाच्या मागे तो बसला आहे ना. हे त्याचं शरीर आहे ना, त्याचं मंदिर आहे. त्याचं रक्षण करण्यासाठी हे प्राण आहे. तर या प्राणांना स्वतंत्र अस्तित्व नाही. जरी यांना वाटते की आम्हीच बॉडी चालवतो, पण ते बॉडी चालवू शकत नाही. कारण त्याच्यामागे कुणीतरी आहे. म्हणून तो प्राणाचाही प्राण आहे आणि डोळ्याचाही डोळा आहे. आता असं जो जाणतो, अतिमुच्च धीराः, तर तो काय करतो? धीराः म्हणजे वाईस मनुष्य, जो बुद्धिमान आहे, जो विवेकी आहे, ज्याला हे कळलेलं आहे, तर तो काय करतो? ह्या सगळ्या जगाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इंद्रियाने दिसणारं हे जग, इंद्रियग्राह्य जग, याला तो पार करून जातो. म्हणजे तो काय करतो? जे ह्या शरीर, इंद्रिय, मन याशी एकात्मबुद्धी झालेली आहे, ती एकात्मबुद्धी दूर करतो. आता एकात्मबुद्धी दूर केली म्हणजेच अहंकार जर दूर केला, मी शरीर आहे आणि ह्या जगामधलं सगळं जे काही आहे ते माझं आहे, तर हे जे आपली अशी भावना झालेली आहे, ती भावना तो दूर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे सगळं मी नाही, मी सच्चिदानंद स्वरूप आत्माच आहे. हे सगळं माझ्यामध्ये काहीही नाही. माझं सगळं सुख आतमध्येच आहे. हे विषय बाहेर धावतात, त्यांना कळत नाही की मी आतमध्ये आहे, मला आतमध्ये शोधायला पाहिजे. पण हे इंद्रिय, मन बाहेर सुख शोधतात. तर मी ते ब्रह्म आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, माझ्यामध्ये कुठेही दुःख नाही, मी अजर आहे, मी अमर आहे, असं जो जाणून घेतो त्याला धीरा म्हटलं आहे. आता धीरा, असा धीर मनुष्य काय होतो? ह्या लोकाच्या पलीकडे जातो. म्हणजे लोकाच्या पलीकडे जाणं म्हणजे काय? आपल्याला काय वाटतं की हे लोक म्हणजे हे जग, हे जग तर आहेच, पण हे जग असंच राहणार आहे. ह्या जगाशी आपला काहीही संबंध नाही. ह्या जगामध्ये आपण आपलं जग तयार करतो. बघा, प्रत्येकाचं एक वेगवेगळं जग असतं आणि तो आपल्या जगामध्ये जगत असतो. तो जेव्हा स्वतःला शरीर समजतो तेव्हा तो एक जग निर्माण करतो. म्हणजे राग आणि द्वेष, त्याला जे आवडतं ते तो आपल्या जवळ करतो, त्याच्यावर तो आसक्त होतो. जे आवडत नाही ते दूर करतो. आता या जगात किती जग आहे? संगीताचं जग आहे. आता ह्या संगीताच्या जगामध्ये काही काही लोक आयुष्यभर नुसतं संगीत करत असतात. त्यांना बाकीच्या गोष्टीचं काही भान नसते. हे जग आहे तर राहू द्या, त्याला काही घेणं नाही.
तो आयुष्यभर संगीत शिकण्यासाठी प्रयत्न करतो, कार्यक्रम करतो, पैसा कमावतो. आता खेळाचं जग आहे. आता हे जे स्पोर्ट आहे त्याच्यामध्ये किती आहे, क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, हॉकी आहे, सगळं आहे. आता ज्या मनुष्याला त्यामध्ये आवड आहे तो तेच करत राहतो, ते त्याचं जग आहे. कारण त्याने स्वतःला त्या जगामध्ये झोकून दिलेलं आहे. आता सिनेमाचं जग आहे. जे सिनेमामध्ये काम करतात त्यांना बाकीतल्या जगाची काही गरज नाही. ते रात्रंदिवस स्वतःचं त्यांनी निर्माण केलेलं जग, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच आपलं वेगळं जग निर्माण करतो आणि त्या जगामध्येच राहतो. आता हे जग कशावर अवलंबून असतं? त्याच्या अहंकारावर. हा अहंकार आला की मग आवड निवड आली. जे त्याला सुख देते त्यावर तो आसक्त होतो, जे दुःख देते त्यांना दूर करतो. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती आपलं जग निर्माण करतो. पण हा धीर मनुष्य जो आहे ना, तो कशाचीही एकात्म होत नाही. स्वतःला या सगळ्या गोष्टींपासून वेगळं करतो. म्हणजे त्यानं जे निर्माण केलेलं लोक आहे, प्रत्येक व्यक्तीचं लोक आहे. कशामुळे? मी आणि माझं. मी आणि माझ्यामुळे आपण आपलं एक मायेचं जग निर्माण केलेलं आहे. आयुष्यभर आपण त्या जगामध्ये जगत असतो. बाकी जगाची आपल्याला काही पर्वा नाही. तेव्हा वाईज मनुष्य काय करतो? हा मी आणि माझं दूर करतो. म्हणजे तो ह्या शरीर मनाशी इंद्रियाशी एक होत नाही. तो जर या सगळ्यांशी एक झाला नाही तर मग या जगामधल्या सगळ्या गोष्टी त्याला ब्रह्मच दिसेल. तो काही गोष्टीवर आसक्त होतो, काही गोष्टी तो दूर ठेवतो. हे राग द्वेष आहे, हेच आपल्या बंधनाचं कारण आहे. तर असा मनुष्य याच्या पलीकडे जातो. मी आणि माझ्याच्या पलीकडे जाऊन काय करतो? तो प्रेत्यास्मात लोकान अमृता भवंती, आणि मग तो अमृतत्व प्राप्त करून घेतो. हे शरीर सोडल्यानंतर तो अमृतत्व प्राप्त करून घेतो. कारण आता त्याला माहिती आहे की तो स्वतंत्र आहे. त्याने शरीर मनाशी असलेलं आपलं जे आयडेंटिफिकेशन आहे ते आता दूर केलेलं आहे. आता त्याला कळतं की शरीर मन इंद्रिय बुद्धी हे वेगळे आहे आणि मी यांच्यापासून वेगळा आहे. हे सगळे पंचभूताचे आहे, नामरूपात्मक आहे. पण मी चैतन्य स्वरूप आहे, मी निर्गुण निराकार आहे. ह्या कशाशीही माझा काहीच संबंध नाही. आणि हे केव्हा होतं? जेव्हा आपण साधना करतो. जोपर्यंत आपण बाहेर जातो तोपर्यंत आपल्याला बाहेरचं जगच दिसतं. पण जेव्हा आपण साधना करतो, कारण हे कोणालाही कळू शकत नाही. धीर मनुष्य पाहिजे, त्याला विवेक करता आला पाहिजे, त्याच्यामध्ये बुद्धी पाहिजे. तर असा धीर मनुष्य तो विवेक करतो की अरे हे सगळं तर दिसते, पण हे काही कायमचं राहत नाही. आणि मग त्याला वैराग्य निर्माण होतं. आणि वैराग्य निर्माण झालं की तो ह्या खोट्या जगाचा नाद सोडतो आणि आपल्यामध्ये काय आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याला दिसतं, जसं जसं तो आतमध्ये जातो त्याला दिसतं की अरे तो प्रकाश हे आपल्या आतमध्येच आहे. आपलं जे खरं स्वरूप आहे ते आपल्या आतमध्येच आहे. आणि ते जाणून घेतलं की मग मनुष्य अमर होतो. त्याला या जगामध्ये यावं लागत नाही. पण जोपर्यंत ही एकात्म बुद्धी दूर होत नाही, जोपर्यंत हे आयडेंटिफिकेशन दूर होत नाही, तोपर्यंत आपल्याला या जगामध्ये पुन्हा 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 यावंच लागेल. दुसरा काहीही उपाय नाही. पण जेव्हा आपल्याला स्पष्टपणे कळतं, विवेकी मनुष्य आहे, धीर आहे, त्याला स्पष्टपणे कळतं की नाही, हे आपली चूक होत आहे, भ्रम होत आहे. हे जे आपण इंद्रियाद्वारे बघतो ते काहीच खरं नाही, ते स्वप्नवत आहे, नष्ट होणार आहे. मग खरं काय आहे? आपण सुखासाठी या जगाच्या मागे धावतो, पण खरोखर यामध्ये सुख आहे का? सुख आहे आणि दुःखही आहे. ज्या गोष्टी आपल्याला सुख देतात त्यांना आपण आपलं करतो, आसक्त होतो. ज्या दुःख देतात त्यांना दूर ठेवतो. पण तो या दोन्हीच्या पलीकडे जातो. केव्हा जातो? तो जेव्हा स्वतःमध्ये शोध घेतो. कारण मन पवित्र असल्याशिवाय, मन शुद्ध असल्याशिवाय, मन सूक्ष्म असल्याशिवाय तुम्ही त्याला जाणून घेऊ शकत नाही. ह्या स्थूल मनाद्वारे त्याला कसं जाणणार? मनामधल्या विचारांना पण तो बघणार आहे.
या स्थूल मनाद्वारे तुम्ही त्याला जाणू शकत नाही. तुम्हाला मन सूक्ष्म करावं लागेल, मन पवित्र करावं लागेल, तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागेल, आतमध्ये शोधावं लागेल, बाह्य जगाचा नाश सोडावा लागेल, तेव्हा तुम्हाला अमृतत्व प्राप्त होईल. म्हणून हे ऋषी सांगतो, गुरु सांगतो, तर तू म्हणतो ते खरोखर आहे. हे सगळे इंद्रिय मन बुद्धी आपोआप कार्य करत नाही. आपण जेव्हा आपला अहंकार या गोष्टींची जोडतो तेव्हा आपण म्हणतो, म्हणजे चुकीनं म्हणतो, मी बहिरा आहे, मी आंधळा आहे, तर हे चुकीनं म्हणतो. मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद आहे, मी ब्रह्मच आहे असं म्हणायला पाहिजे. पण तो तसं न म्हणता या इंद्रियाशी एक होतो, मनाशी एक होतो. मी बुद्धिमान आहे, बुद्धीशी एक होतो. माझं मन चंचल आहे, मी स्थिर आहे, मी चंचल आहे. म्हणजे जेव्हा तो मन इंद्रिय बुद्धी यासोबत एकात्म होतो तेव्हा तो या सगळ्यांना स्वतःला समजतो. तर हे दूर करण्यासाठी धीर पुरुषच पाहिजे. साधारण मनुष्याला फार अवघड जातं हे सगळं वेगळं करणं, की हे जड आहे, हे सूक्ष्म आहे, हे जड आहे, हे कायमचं राहणार आहे, चैतन्य आहे. ह्या चैतन्यामुळे सगळ्या जडवस्तू चैतन्यमय झालेल्या आहे. नाहीतर इथे चैतन्य आहेच कुठे जगामध्ये. सगळं पंचभूताचं जे जग आहे, ह्या चैतन्याने जगामध्ये प्रवेश केल्यामुळे सगळ्या हालचाली आपल्याला बघायला मिळतात. हे शरीर एवढं कार्य करत आहे कारण चैतन्य आहे. ते चैतन्य निघून गेलं तर शरीर मरून पडेल, त्यामध्ये काहीही राहणार नाही. म्हणजे तो आत्मा शरीरापासून वेगळाच होता आणि वेगळाच आहे आणि वेगळाच राहणार आहे. शरीर सोडल्यानंतर काय होतं? आत्तापर्यंत ऐकणारा मनुष्य, बोलणारा मनुष्य, बघणारा मनुष्य आता शांत पडलेला आहे. तो ना ऐकू शकत, ना बोलू शकत, ना बघू शकत. काय झालं? त्यामधला बघणारा ऐकणारा तो आता निघून गेला. तो निघून गेल्यामुळे आता हे जड शरीर पडून आहे. त्याला आता नष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कारण हे पंचभूताचं शरीर पंचभूतामध्येच विलीन होणार आहे. हे धीर मनुष्याला कळतं आणि मग तो ह्या जगाच्या पलीकडे जातो. म्हणजे मी आणि माझेच्या पलीकडे जातो आणि तो ह्या जगाच्या पलीकडे गेला. ह्या जगावरची सगळी आसक्ती सोडली की तो मी आत्मा आहे हा अनुभव घेतो. आणि अनुभव घेतल्यानंतर मग तो सगळीकडे स्वतःला बघतो आणि मग तो अमरून जातो. त्याला पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पडावं लागत नाही. हेच ऋषींनी आपल्याला या श्लोकामध्ये चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. न तत्र चक्षु गच्छति न वाग गच्छति नो मनः न विद्मो न विजानीमो यथै तदनुशिष्यात्. तर न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति, तिथे न तत्र चक्षु गच्छति, डोळे जाऊ शकत नाही. त्या ब्रह्मापर्यंत डोळे जाऊ शकत नाही, त्या ब्रह्मापर्यंत वाघ जाऊ शकत नाही, मन जाऊ शकत नाही. आणि हे कसं शिकवावं हे पण मला माहिती नाही अनुशिष्यात. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकवणार कशा? कारण ह्या सगळ्या इंद्रियाच्या पलीकडे आहे. आपण इंद्रियाद्वारे काय बघतो? या जगामधले विषय बघतो. आता हे जगामधले विषय आपण बघतो, तो इंद्रियाचा विषय होऊ शकत नाही. ह्या डोळ्याद्वारे तुम्ही त्याला बघू शकत नाही. अरे मी बघितलं, तो काळा होता, गोरा होता, लठ्ठ होता, काहीच सांगू शकत नाही. कारण त्याला आकारच नाही, त्याला रूपच नाही. तो निर्गुण निराकार आहे. आता ते चैतन्य आहे, त्याला रूप नाही. आता ज्याला रूप आहे, नाम आहे, त्याला आपले इंद्रिय बघू शकतात. पण इथे डोळ्याचा विषय तो होऊ शकत नाही. शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5च विषय आहेत आणि आपले इंद्रिय ह्या विषयांनाच बघत असतात. पण जो विषयांच्या पलीकडे आहे, जो इंद्रियांच्या पण पलीकडे आहे, तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही, तुम्ही त्याला बघू शकत नाही, तुम्ही त्याच्याविषयी बोलू पण शकत नाही. म्हटल्याने न तत्र चक्षु गच्छति न वाग गच्छति, म्हणजे आपली वाणीसुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे तो कसा आहे? अचिंत्य आहे. तुम्ही त्याचं मनाद्वारे चिंतन करू शकत नाही. आपण चिंतन कशाचं करतो? जी गोष्ट आपण बघितली आहे,
ज्या गोष्टीचा आपण अनुभव घेतलेला आहे, ज्या गोष्टीची आपण कल्पना केलेली आहे, अशा गोष्टीचं आपण चिंतन करू शकतो. पण हा आत्मा आपण कधी बघितलाही नाही, आपण त्याच्याबद्दल कल्पनाही करू शकत नाही. त्याचं चिंतन करणं मनाला कसं काय शक्य आहे? म्हणून आता वाणीद्वारे भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की मी प्रयत्न करतो सांगण्याचा, पण आई माझं तोंड दाबून ठेवते. मी त्याच्याविषयी काही सांगू शकत नाही. काय सांगू? ती अनुभूती घेण्याची गोष्ट आहे. आता एखादा मुका असेल, त्याला तुम्ही जर लोणी दिलं आणि त्याला विचारलं का अरे लोणी कसं आहे, तो म्हणाल की हां छान आहे. तो बोलू शकत नाही. तो अनुभव घेतो की खूप चांगला आहे, साखर खूप चांगली आहे, पण तो सांगू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये बोलण्याचं सामर्थ्य नाही. तशा प्रकारे आपण जरी अनुभूती घेतली, पण ती अनुभूती इतरांना कशी सांगायची? ठाकूर एक छान गोष्ट सांगायचे. एकदा एका वडिलाची 2 मुलं गुरुच्या आश्रमात गेली. तिथे 12 वर्ष वेद शिकले ते आणि दोघेही परत आले. मग वडिलांनी मोठ्या मुलाला विचारलं की तू 12 वर्ष काय शिकला? त्यानं उपनिषदामधले मंत्र फटाफट सांगायला सुरुवात केली की मी हे शिकलो, हे शिकलो, हे शिकलो, व्याकरण शिकलो, अमुक शिकलो, तमुक शिकलो, सगळं सांगून दिलं. वडील म्हणाले की ठीक आहे. लहान मुला विचारलं अरे तू काय शिकला? तो खाली मान घालून गप्प बसला. तेव्हा वडील म्हणाले की हा लहान मुलगाच थोडं काही शिकला आहे, तू नुसते श्लोक शिकला, पण हा याला माहिती आहे की त्या ब्रह्माचं वर्णन केलं जाऊ शकत नाही, म्हणून तो गप्प आहे. शांतो वही आत्मा, तो आत्मा कसा आहे? शांत आहे. जेव्हा भगवान श्री रामकृष्ण विद्यासागरांकडे गेले आणि विद्यासागरांना म्हणाले की ह्या जगामधली प्रत्येक गोष्ट उच्चिष्ट झालेली आहे, फक्त ब्रह्म मात्र उच्चिष्ट झालेलं नाही, कारण आतापर्यंत कोणीही त्या ब्रह्माबद्दल तोंडाद्वारे बोलू शकलं नाही. अवांग मनस गोचरम, ते वाणी आणि मनाच्या पलीकडे आहे, अगोचर आहे, त्यांना प्राप्त होऊ शकत नाही. वांग मनस अगोचरम, तर जे वाणी आणि मनाच्या पलीकडे आहे त्याबद्दल तुम्ही सांगणार कसं? तुमच्याकडे शब्द तर पुरे पडतात, त्याचं वर्णनच करता येत नाही, म्हणून तो वाणीच्याही पलीकडे आहे. जरी वाणी त्या ब्रह्माद्वारे कार्य करत असते, न वाग गच्छती, म्हणजे वाणी त्या ब्रह्माद्वारे कार्य करते. आता बाहेरच्या गोष्टी तुम्ही बघू शकता, पण जो आतमध्ये आहे, तुमच्या वाणीला शक्ती देणारा जो आहे आतमध्ये, तुम्ही त्याला बघणार कसं? तुम्ही त्याला बघू शकत नाही. वाक न गशई, त्याच्याबद्दल काही सांगूही शकत नाही, कारण त्याच्या प्रेरणेमुळे वाणी बोलत असते. तो वाणीचीही वाणी आहे. आता तुम्हाला बघण्यासाठी एकच उपाय आहे. तुम्हाला आता ह्या बाहेरच्या गोष्टीच्या विषयांचा नाश सोडून आतमध्ये शोधावं लागेल. म्हणजे साधना केल्याशिवाय हे कळत नाही. सगळं काही आपल्या आतमध्येच आहे, आपल्या आतमध्येच सगळे अनुभव आहे. हे बघणारा, हे करणारा सगळं आपणच आहोत. आपण साक्षी आहोत. ह्या सगळ्या गोष्टींचे आपण साक्षी आहोत. आपल्यामुळेच हे सगळे इंद्रिय काम करत आहे. आता ते बघणार कसे? आता समजा सॅटेलाईट आहे. आता सॅटेलाईटवरून सगळे फोटो घेतले जाते. आता आपण ते फोटो बघतो, पण आपल्याला कधी तो सॅटेलाईट दिसतो का? तो आपण या डोळ्याद्वारे पाहू शकत नाही, पण सगळे जे फोटो येतात ते तिथूनच येतात. तो सगळे फोटो काढून पाठवतो. ते फोटो काढून पाठवले की आपल्याला वाटते की हे फोटो काही आपोआप आले नाही आहे, हे कोणीतरी पाठवलेले आहे, पण ते आलेले आहे सॅटेलाईटवरून. तुम्ही त्या सॅटेलाईटला बघू शकत नाही, फार दूर आहे. तशा प्रकारे आपला आत्मा फार सूक्ष्म आहे आणि तोच बघतो, तोच ऐकतो, पण आपण त्याला बघू शकत नाही. त्याला बघायचं असेल तर आपल्याला त्याच्यापर्यंत जावं लागेल. त्यासाठी आपल्या मनाची तयारी करावी लागेल. तुम्हाला सॅटेलाईटपर्यंत जावं लागेल. केवढा मोठा प्रवास आहे. तुमच्या घरी CCTV कॅमेरे लावलेले आहेत. त्या CCTV कॅमेरा नेहमी सुरू असतो. आता त्या कॅमेऱ्याद्वारे तुमच्या सगळ्या हालचाली दिसतात. तुम्ही काय करता, कोण घरी आलं होतं, कोण गेलं, कोणाशी बोलले, काय बोलते, सगळं ते कॅच करते. पण तुम्हाला CCTV कॅमेरा दिसत नाही.
तो कुठेतरी लपवून ठेवलेला असतो. आता तो कॅमेरा तुम्हाला बघतो, तुमच्या सगळ्या हालचाली रेकॉर्ड करून ठेवतो, पण तुम्हाला तो CCTV कॅमेरा दिसत नाही, कारण तो कुठेतरी लपलेला असतो. म्हणजे तो ईश्वर असा लपलेला आहे आणि तो काही फार लांब लपलेला नाही, आपल्या हृदयामध्येच लपलेला आहे. तो आपल्या हृदयामध्ये बसून हे सगळं बघतो, इंद्रियाच्या माध्यमातून बघतो, पण त्याला आपण कुठे बघू शकतो? कारण तो मीच आहे. मी या शरीरामध्ये बघून या इंद्रियाच्या द्वारे मी सगळं जग बघतो. मी आत्माच आहे. तो आत्मा म्हणजे मीच आहे. इंद्रियाच्या माध्यमातून मीच बघणार आहे, मीच ऐकणार आहे, मीच बोलणार आहे, मीच सगळं काही आहे. पण आपल्याला याची जाणीव नाही. आपण ह्या अहंकारालाच मी म्हणतो. मी बोलतो, मी ऐकतो. आता हा अहंकार आहे, पण बोलणाराही तोच आहे, ऐकणाराही तोच आहे, कार्य करणाराही तोच आहे, सगळ्या इंद्रियांना शक्ती देणाराही तोच आहे. तो आपल्या आतमध्ये आहेच. त्याच्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. तुमच्या शरीराची मुळीच हालचाल होऊ शकत नाही. जर ते चैतन्य या शरीरामध्ये नसेल तर शरीर काहीही कार्य करू शकत नाही. तर हे सत्य आहे. पण आपल्याला तिथे माहिती कुठे आहे? म्हणून उपनिषद म्हणते तो प्राणाचाही प्राण आहे. तुमच्या प्राणाचाही प्राण तो आहे. तुमचे प्राण तो चालवत आहे. न तत्र चक्षु गच्छति न वाग गच्छति. तिथे तुमचे डोळेही जाऊ शकत नाही, तुमचे वाणी जाऊ शकत नाही, तुमचं मनही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण मन म्हणजे विचार, आणि विचार थांबल्याशिवाय त्या आत्म्याचं दर्शन होत नाही. हे मनामध्ये सतत विचार सुरू असतात, म्हणजे मन चंचल आहे. अशा या चंचल मनाद्वारे त्या आत्म्याचं दर्शन होत नाही. म्हणजे आज जे मन आहे, ह्या मनाद्वारे आपण त्याला बघू शकत नाही. जर मन सूक्ष्म केलं, मन पवित्र केलं तर बघू शकतो, पण त्यासाठी साधना करावी लागेल. हा साधनेचा विषय आहे, हा अनुभवाचा विषय आहे. नुसती माहिती जमा करून काही होणार नाही. मी एवढे शास्त्र वाचले तर काही उपयोग नाही. तुम्ही अनुभव घेतला का? तुम्ही बघितलं का? म्हणजे इथे तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता, कारण तुम्ही तोच आहात. तुम्ही त्या आत्म्यापासून वेगळे नाहीच. तुम्ही तो आत्माच आहात. हे शरीर, हे मन, हे बुद्धी हे तुमचं आहे. तुमच्यासाठी ते घडवून दिलेलं आहे. हा रथ जो आहे तो तुमचा रथ आहे. तुम्ही या रथाचे मालक आहात. पण आपण खरा जो अहंकार आहे तो आपण विसरलो. आणि ह्या शरीराला जेव्हा मी म्हणतो तेव्हा आपण शरीराला आत्मा समजतो. इंद्रियांना मी म्हणतो तेव्हा इंद्रियाला आपण आत्मा समजतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींशी आपण काय होतो? एकात्म होतो. आणि एकात्म झाले की ते सगळे शरीर मनाचे गुणधर्म आपण आत्म्यावर लादतो. आणि मग मी दुःखी आहे, मी सुखी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे सगळं कशाचं आहे? शरीर मनाचे गुणधर्म आहे, ते आत्म्याचे नाही आहे. तो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आनंद स्वरूप आत्मा आहे. पण त्याची जाणीव नसल्यामुळे आपण हा आनंद, हे अमरत्व या जगामध्ये शोधतो, ते कधी मिळणार नाही. न मन, त्याला मनही जाणू शकत नाही. न विद्मो न विजानीमो, म्हणजे यथातद अनुशिष्यात. म्हणजे ते ब्रह्म कसं आहे, हे जसं आहे तसं सांगितलं जाऊ शकत नाही. भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले की समुद्राचा आवाज येतो लाटांचा. लाटांचा आवाज येतो, आपण कल्पना करू शकतो की समुद्र आहे, पण तुम्ही समुद्राच्या जवळ जाऊन बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तो केवढा विशाल आहे. तुम्ही नुसती कल्पना करू शकता आवाजावरून. तशा प्रकारे गुरु काय देतात? आपल्याला हिंट देतात. म्हणजे शास्त्र काय करतात? आपल्याला हिंट देतात, थोड्याफार ग्लिम्सेस देतात, पण शास्त्रसुद्धा पूर्णपणे वर्णन करू शकत नाही. तिथे सगळे शास्त्र थकतात. सगळे ऋषी, सगळे गुरु, सगळे संत त्याचं वर्णनच करू शकत नाही. वर्णन करणार कसं? ज्या व्यक्तीमध्ये गुण आहे त्याचं वर्णन करणार. अरे तो चांगला आहे, तो सत्य बोलतो, तो खरा आहे, तो शांत आहे, स्वभाव चांगला आहे, कारण त्याच्यामध्ये ते गुण आहे. पण आत्म्यामध्ये तर गुणही नाही आहे, तो निर्गुण आहे आणि निराकार आहे. आता तुम्ही त्या आत्म्याबद्दल काय बोलणार, काय सांगणार? म्हणजे तिथे तुम्हाला शिष्याला सांगायचं आहे. शिष्य म्हणतो की मला दाखवा, पण गुरु त्याला दाखवू शकत नाही,
कारण गुरु म्हणतो की अरे ती गोष्ट दाखवण्याची नाही, ती गोष्ट बोलायची पण नाही, त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. मी जेव्हा समाजामध्ये जातो तेव्हा मला वाटतं की हे सगळं तुम्हाला सांगितलं पाहिजे, पण खाली आल्यावर मी काहीच सांगू शकत नाही. म्हणजे ही आपली असहाय्य अवस्था आहे. गुरुसुद्धा म्हणतो की मला ते ज्ञान जरी असलं तरी मी ते तुम्हाला शिकवू शकत नाही, कारण ते शिकवायचं कसं, तुम्हाला अनुभवच घ्यावा लागेल. मी कितीही सांगितलं तरी काही उपयोग नाही. ते पुस्तकी ज्ञान आहे, ते नुसते शब्द आहे. त्या शब्दामुळे काही तुम्हाला खरं ज्ञान होणार नाही. त्याची अनुभूती घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणून इथे हा विषय आहे अनुभूतीचा. या इंद्रिय मनाबुद्धीद्वारे आपण त्याला कधीही जाणून घेऊ शकणार नाही. न विद्मो न विजानीमो यथा तद अनुशिष्यात. म्हणजे शिष्याला मी शिकवू शकत नाही, कारण ते कसं आहे हे मी वर्णन कसं करून सांगू. भगवान श्रीरामकृष्णांनी बरेच वेळा प्रयत्न केला, आपल्या शिष्यांना ते समजून सांगण्याचा प्रयत्न करायचे, पण ते म्हणायचे की अरे मी सांगू शकत नाही, या वाणीद्वारे त्याचं मी कसं वर्णन करू, त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही, तो असा आहे की तसा आहे काही सांगता येत नाही. म्हणून तुम्ही सगळे साधना करा, स्वतःला जाणून घ्या, मग तुम्हाला काही सांगण्याची गरज पडणार नाही. मग तुम्ही आपोआपच शांत राहाल, मग ही सगळी बडबड थांबेल. बडबड केल्यामुळे मनुष्य पंडित होतो, पण तो काही आत्मज्ञ होत नाही. म्हणून म्हटलं आहे की न तत्र चक्षु गच्छति न वाक् गच्छति नो मन न विद्मो न विजानीमो यथा तद्वत् अनुशिष्यात. नंतरचा श्लोक आहे प्रतिबोध विदितं मतं अमृतत्वं हि विंदते आत्मना विंदते वीर्यम विद्यया विंदते अमृतम. आता इथे त्या आत्म्याला कसं जाणून घ्यायचं, तो आहे अगदी जवळ पण दिसत नाही. आता त्याला कसं जाणून घ्यायचं, इथे उपाय सांगितला आहे. इथे मेडिटेशन सांगितलेलं आहे. प्रतिबोध विदितं मतं अमृतत्वं विंदते. म्हणजे बोध म्हणजे काय आहे, मनामध्ये येणारी वृत्ती, ह्या सगळ्या वृत्तींच्या मागे तो आहे. तुम्ही जेव्हा ध्यान करायला बसता, तुमच्या मनात काय विचार येतात. विचार म्हणजे काय आहे, चित्तामध्ये येणाऱ्या वृत्ती, ती प्रत्येक वृत्ती तो बघतो, हे जो जाणून घेतो. म्हणजे काय करतो तो बसून शांत बसून साक्षीरूपानं मनाकडे बघत राहतो. आता ही एक ध्यानाची पद्धती आहे. मनामध्ये विचार येत राहतात, विचार येऊ द्या, पण विचारांशी एक होऊ नका. तुम्ही त्या विचारांकडे बघा. प्रत्येक विचार, चित्तामध्ये येणाऱ्या प्रत्येक विचाराला तो आत्मा बघू शकतो. तो आत्मा साक्षीच आहे, तो बघतोच. पण हे असं मनाला वेगळं करून बघणं साधारण मनुष्याला शक्य नाही. आपण त्या विचारांशी एक होतो. जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा आपल्याला हेच कळत नाही की विचार वेगळे आणि मी वेगळा आहे. मी विचारांना बघणारा आहे, मी साक्षी आहे, मी विचारांचा साक्षी आहे, मी मनाचा साक्षी आहे. हा भाव जर तुम्ही कायम ठेवू शकला की नेहमी मी साक्षीच आहे, मी विचार करणारा आहे, मी बघणारा आहे, तर हे मन विचार करते पण त्याच्या मागे पण मी आहे, या विचारांना बघणारा मी आहे. म्हणजे प्रतिबोध विदितं मतं, मनामध्ये येणारा चित्तामध्ये येणारा प्रत्येक विचार, प्रत्येक वृत्ती जर तुम्ही त्याकडे लक्ष ठेवू शकला, म्हणजे मग तुम्ही काय केलं, तुम्ही स्वतःला मनापासून वेगळं केलं. आता विचारांपासून वेगळं केलं हे सगळ्यांना शक्य होत नाही. जोपर्यंत आपलं मन पवित्र होत नाही तोपर्यंत आपण विचारांशी एक होतो. आपण म्हणतो की ध्यानाला बसलो, पण एवढे मनामध्ये विचार येत होते, मन फार चंचल झालं, मन कशामध्येही लागत नव्हतं. म्हणजे मन जात कुठे होतं, म्हणजे ज्या विषयांवर आपली आसक्ती आहे, जे विषय आपल्याला आवडतात त्या गोष्टींकडेच हे मन जात होतं. म्हणजे ही आवड निवड आपल्याला सोडावी लागेल. ज्या ठिकाणी मनाला जास्त आनंद मिळत होता, ज्या ठिकाणी ते आसक्त झालेलं होतं, त्याच ठिकाणी ते जाते.
म्हणजे पहिले आपल्याला ह्या जगाशी आपला संबंध नाही, हे जग सगळं खोटं आहे, ह्या जगाचा विचार करून काहीही उपयोग नाही, हे नश्वर आहे, 2 दिवसाचं आहे, हा विचार जोपर्यंत मनामध्ये पक्का होत नाही, जोपर्यंत हे जग खरं वाटतं, शरीर खरं वाटतं, तोपर्यंत आपण या जगाचाच विचार करणार. पण आता इथे आपल्याला जरी मनामध्ये विचार आले तरी त्या विचारांकडे बघत राहा, हा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला कमीत कमी कळेल तरी की तुमच्या मनामध्ये काय काय विचार येतात. आणि तुम्ही जर बघायला सुरू केलं तर हे सगळे विचार दुर्बल होतात, त्यांची शक्ती कमी होते. तुम्ही सतत करत राहिला तर नेहमी तुमच्या मनामध्ये विचार येणार नाही. अशी वेळ येईल की मन एकदम शांत होऊन जाईल, मनामध्ये विचारच राहणार नाही. कारण तुम्ही त्या विचारांवर लक्ष ठेवलं की विचार घाबरतात, ते येत नाही. जेव्हा तुम्ही अन्यमनस्क असता, जेव्हा तुम्ही त्यांच्याशी एक होता, तेव्हा ते विचार येतात आणि एवढे येतात की तुम्ही त्यांना कंट्रोलच करू शकत नाही. मग तुम्हाला वाटते का रे ध्यान करून उपयोग काय, मन तर काही केलं शांत होत नाही. अभ्यास करावा लागतो. शनै शनै उपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थ मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. गीता म्हणते की हळूहळू विड्रॉ करा, तुम्ही ह्या जगापासून मनाला विड्रॉ करा आणि त्या मनाला आत्म्यावर फोकस करा. म्हणजे मी आत्मचिंतन करा. तुम्ही जेवढं आत्मचिंतन कराल तेवढं चांगलं. आणि या जगाचे विचार करणं बंद करा. न किंचिदपि चिंतयेत, जे बाकी सगळं चिंतन बंद करा. त्याच्यानंतर चांगले विचार पण जाईल, पण पहिले या जगाचं चिंतन करण्याऐवजी आत्म्याचं चिंतन करा. मी आत्मा आहे हा भाव दृढ करा. मी बघणारा आहे, मी साक्षी आहे, हा भाव दृढ करा. आणि प्रत्येक विचारांना बघा. प्रतिबोध विदितम मतम. तुम्ही जर प्रत्येक विचाराकडे बघत राहिला तर काय होईल, ते विचार हळूहळू कमी होतील. म्हणून प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वमे विंदते. असं केल्यामुळे तुम्हाला अमृतत्वाचा लाभ होईल. आणि असं करण्यासाठी सगळं सामर्थ्य तुमच्यामध्ये भगवंताने दिलेलं आहे. तुम्हाला माहिती असो की नसो, पण तुमच्यामध्ये ती शक्ती आहे. आणि ती शक्ती जाणून घेतल्यावर तर तुमचं सामर्थ्य खूप वाढेल. म्हणजे आत्मशक्ती, तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे, पण तुम्हाला ते माहिती नाही. तो आत्मा इतक्या जवळ आहे पण तुम्हाला त्याची जाणीव नाही. बघा स्वामी विवेकानंद काय म्हणतात, दॅट व्हिच इज नियरेस्ट इज लिस्ट ऑब्झर्व्ड. द आत्मन इज द नियरेस्ट ऑफ द नियर. Therefore, the careless and the unsteady mind gets no clue to it. But the person who is alert, calm, self-restrained, and discriminating, ignore the external world and diving more and more into the inner world, realizes the glory of the Atman and becomes great. बघा इथे स्वामीजी काय म्हणतात की जे अगदी आपल्या जवळ असतं त्याचा आपल्याला कधीच पत्ता लागत नाही. आपण म्हणतो ना दिव्याखाली अंधार असतो, तो आपल्या अगदी जवळात जवळ आहे. त्या आत्म्यापेक्षा आपल्या जवळ कोणतीच गोष्ट नाही, इतका तो जवळ आहे. आपला अंतरात्माच आहे, आपल्या आतमध्येच आहे. पण हे चंचल मनाला त्याचा पत्ता लागत नाही. दॅट व्हिच इज नियरेस्ट इज लिस्ट ऑब्झर्व्ड. आत्मन इज द नियरेस्ट ऑफ द नियर, बट द अनस्टेडी माइंड, रेस्टलेस माइंड डू नॉट गेट क्लू टू इट. म्हणजे हे आपलं माइंड, जे आजचं माइंड आहे, त्याला पत्ताच लागत नाही की तो आत्मा इतक्या आपल्या जवळ, आपल्या आतमध्येच आहे, तो आपला अंतरात्माच आहे, हे आपल्याला कळत नाही. तर इथे म्हणून म्हटलं आहे की तुम्ही प्रत्येक विचारावर लक्ष ठेवा की मी मनापासून वेगळं आहे, मी मन नाही, मनामध्ये येणारे विचार पण नाही, ह्या सगळ्या विचारांना बघणारा मी साक्षी आहे. अशा साक्षी भावानं तुम्ही जर राहिलात तर तुमचं मन जर पवित्र असेल, तुम्हाला क्लिअरली दिसेल की विचार वेगळे आणि तुम्ही वेगळे. तुमचा मनाशी आणि विचारांशी काहीही संबंध नाही. हा फरक तुम्हाला तेव्हा कळेल की जेवढं मन आपलं पवित्र होईल. आज आपलं मन पवित्र नसल्यामुळे, सूक्ष्म नसल्यामुळे
जरी एवढ्या जवळ तो आत्मा आहे तरी आपण त्याला बघू शकत नाही. आत्मना विंद्यते वीर्यम, आत्म्यामध्ये सगळी शक्ती आहे, कारण तो शक्तिमान आहे. स्वामीजी म्हणाले की शक्तीची खाण आहे, तो आत्मा ऑल पॉवरफुल आहे, ऑल पॉवर इज विदिन यू. तर ती आत्मशक्ती तुमच्यामध्ये आहे, तिला जागृत करा. ती आज फक्त सुप्त अवस्थेमध्ये आहे. ती शक्ती तुमच्यामध्ये, अनंत शक्तीचे तुम्ही वारसदार आहात. ती अनंत शक्ती तुमच्यामध्ये आहे, पण तुम्ही तिला जागृत केल्याशिवाय तुम्हाला तिचा अनुभव येणार नाही. ती तुम्ही झोपलेली ठेवलेली आहे. तिला जागृत करण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केलाच नाही. तुम्ही स्वतःला या जगामध्ये एवढं काही गुंतवून ठेवलं की तुम्ही त्यासाठी वेळच दिला नाही. वेळ काढावा लागतो, एकाच वेळेस काही सगळं होत नाही. ती आत्मशक्ती जागी होईल तुम्ही जेव्हा मेडिटेशन कराल, प्रेयर कराल, साधना कराल, निष्काम कर्म कराल, तेव्हा हळूहळू तुमचं मन पवित्र होईल. आणि जेवढं मन पवित्र होईल तेवढी आत्म्याची शक्ती वाढेल. आहे ती सगळ्यामध्येच, पण ती प्रकाशित होत नाही. काही काही लोकांमध्ये ती शक्ती पूर्णपणे प्रगट होते. जसे स्वामी विवेकानंद, शंकराचार्य, भगवान बुद्ध यांच्यामध्ये ती शक्ती पूर्ण प्रगट झाली, म्हणून ते एवढे महान होऊ शकले, एवढे महान कार्य करू शकले. म्हणजे जेवढी आपल्यामधली शक्ती प्रगट होईल तेवढेच आपण जगामध्ये महान होऊ, नाहीतर आपण किड्यामाकोड्यासारखेच मरणार. म्हणजे महान होण्याचे रहस्य आहे. स्वामीजी पण म्हणतात, रिअलाइजेस द ग्लोरी ऑफ द आत्मन अँड बिकम्स ग्रेट. असे लोक त्या आत्म्याचं महात्म्य जाणून घेतात आणि ते सुद्धा महान होतात. म्हणजे कुठेतरी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. जर आपल्याला महान व्हायचं असेल तर हे शरीर मनाद्वारे बुद्धीद्वारे होत नाही. त्या आत्मशक्तीला जागृत केलं पाहिजे, तरच आपण जगामध्ये महान होऊ शकतो. त्याला आपण महात्मा म्हणतो. अरे हा महात्मा आहे, आत्मा आहे पण महान आत्मा आहे, कारण त्यानं त्या आत्म्याची शक्ती प्रगट केलेली आहे. नंतर म्हटलं आहे, इहचे अविद्येत सत्यमस्ति न चेदिह अविदित महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रत्यस्मान् लोकात अमृता भवन्ति. इह चेद अविदित तथ सत्यमस्ति. म्हणजे ह्या जगामध्ये राहत असताना जर तुम्ही त्या सत्याला जाणून घेतलं, इह चेद इथेच अवेदित सत्यमस्ति, तरच ह्या जगामध्ये जगण्यात काहीतरी अर्थ आहे. म्हणजे तेच खरं सत्य जीवन आहे, तेच खरं खरं जगणं आहे. ह्या जगामध्ये असताना त्या आत्म्याला जाणून घेणं हेच खरं जीवन आहे. आणि तुम्ही जर जाणून घेतलं नाही, न च इह अवेदित महती विनष्टी, तर तुम्ही तुमचा स्वतःचा महान विनाश करून घेतलेला आहे. कारण मेल्यानंतर काय होईल कोणीही सांगू शकत नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत आपण या जगात आहोत, तोपर्यंत या सत्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सत्याला जाणून घेतलं पाहिजे, तरच आपलं जीवन सार्थक होईल. भगवान श्री रामकृष्ण त्यांच्या शिष्याला म्हणायचे, स्वामी निरंजनानंद, अरे निरंजन, एक एक दिवस निघून जात आहे, तू केव्हा भगवान लाभ करून घेणार आहे? जर तुनं भगवान लाभ केला नाही तर सगळं जीवन तुझं व्यर्थ गेलं. भगवान श्री रामकृष्ण म्हणतात, स्वामी निरंजनानंद म्हणायचे की ठाकूरांना माझ्याविषयी एवढी काळजी लागून गेलेली आहे, मी ईश्वरलाभ करून घ्यावा अशी त्यांना एवढी तळमळ आहे. म्हणजे ह्या लोकांना माहिती असते की हा जन्म मिळाला आहे, ह्या जन्मामध्येच ते सत्य जाणून घेतलं पाहिजे, नाहीतर हे जीवन आपलं व्यर्थ जाईल. पुन्हा आपल्याला यावं लागेल, पुन्हा प्रयत्न करावे लागतील. म्हणजे अनेक जन्म प्रयत्न केल्यानंतर आपल्याला जेव्हा ते ज्ञान प्राप्त होईल तेव्हाच आपण मुक्त होऊ शकू. म्हणून उपनिषद म्हणते की ज्यांनी ते इथेच ज्ञान प्राप्त करून घेतलं आहे त्यांचं जीवन खरं खरं सार्थकी लागलेलं आहे. आणि ज्यांनी न ची अवेदित, त्यांनी ते ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, त्यांनी काय केलेलं आहे, महती विनष्टी, स्वतःचा विनाश करून घेतलेला आहे. ते स्पष्ट सांगते, भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रत्यस्मान् लोकात अमृता भवन्ति. भूतेषु भूतेषु,
जी व्यक्ती प्रत्येक भूतामध्ये त्या आत्म्याला बघते, म्हणजे त्याची अनुभूती असते की तोच आत्मा सगळ्यामध्ये आहे, ही ज्याला अनुभूती झालेली आहे, भूतेषु भूषेषु विचित्य धीरा प्रत्यस्मात् लोकात अमृता भवती, म्हणजे तो ह्या जगाच्या पलीकडे जातो. हे ट्रान्सेंडेंट, हे जग इंद्रियाचं जे इंद्रियग्राही जग आहे याला पार करून जातो. म्हणजे तो या शरीर मनाची जी आसक्ती आहे ते सोडून देतो, त्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट होतो आणि मग त्याला त्या अमृतत्वाचा लाभ होतो. तो अमर होऊन जातो, त्याला पुन्हा पुन्हा या जगामध्ये यावं लागत नाही. केव्हा? ते सत्य जाणून घेतल्यानंतर. म्हणजे इहचेद अविदित अथ सत्यमस्ती न न चेद इह अवेजित महती विनष्टी. आणि भूतेषु भूषेषु विचित्य धीरा, विचित्य म्हणजे त्यानं साक्षात्कार झालेला आहे, त्यानं अनुभूती घेतली आहे की सगळ्या भूतांमध्ये तोच आहे परमेश्वर. आणि जो धीर आहे तो ह्या लोकाचा त्याग करून, म्हणजे मी आणि माझं, त्याने स्वतः निर्माण केलेला लोक म्हणजे पूर्णपणे अहंकाराचा त्याग करून अमृता भवंती, तो त्या अमृतत्व प्राप्त करून घेतो. म्हणजे ह्या काही मंत्रांमध्ये ऋषी आपल्याला त्या ब्रह्माचं स्वरूप सांगत आहे. त्या ब्रह्माचं स्वरूप सांगणं कठीण आहे, शब्दाद्वारे वर्णन करता येत नाही, तरी ऋषी प्रयत्न करत आहे की तो आत्मा कसा आहे तुम्ही बघू शकत नाही, पण आपल्याला एक कळतं की तो आहे, भास तरी होतो की तो आहे, त्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला हवा दिसत नाही, पण झाडाची पानं हालत आहे, मग आपण काय म्हणतो की अरे हवा आहे. आता आपण जेव्हा बटन लावतो तेव्हा फॅन फिरायला लागतो. आता आपल्याला विद्युत दिसत नाही, पण फॅन तर फिरताना दिसतो, मग आपल्याला गृहीत धरावं लागतं की विद्युत आहे. जेव्हा करंट जातो तेव्हा आपण काय करतो, पहिले आपण बटन दाबतो, आपल्याला बघायचं आहे की विद्युत आहे की नाही, पॉवर आला की नाही. म्हणजे आपलं मन विद्युतवर असते, पण ती काही दिसत नाही, पण पंखा फिरताना दिसतो, मग आपण म्हणतो की अरे आला, पॉवर आला आहे, विद्युत आली आहे. म्हणजे अशा प्रकारे ते आहे हे आपल्याला माहिती आहे, ब्रह्मच आहे, ते सत्य आहे हे आपल्याला माहिती आहे, पण आपण त्याचा अनुभव घेतलेला नाही. आपण गृहीत धरतो कारण आपल्याला दिसते ह्या जगामध्ये एवढ्या घडामोडी होत आहे, याच्या मागे काहीतरी सत्ता आहे हे आपल्याला कळते, पण ती सत्ता आपल्याला माहिती नसते. आणि त्या सत्तेला जाणून घेणं हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. आणि हेच आपले सगळे ऋषी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पुन्हा पुन्हा समजून देत आहे की तुम्ही हे जीवनाचं रहस्य जाणून घ्या आणि कायमचे मुक्त व्हा, सगळ्या बंधनामधून मुक्त व्हा. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.